मसाजो के सरपंच संतोष देशमुख की हत्या के आरोपियों को सजा नहीं मिलने से नाराज ग्रामीणों ने 25 फरवरी से अन्य त्याग आंदोलन का इशारा दिया है। संतोष देशमुख के भाई धनंजय देशमुख भी इस विरोध प्रदर्शन में भाग लेंगे। इस पृष्ठभूमि में अब मस्साजोग में गतिविधियां तेज हो गई हैं। इसी दौरान धनंजय देशमुख ने मीडिया को अपनी प्रतिक्रिया दी। जे आंदोलन आहे उद्याचं आणि जे निवेदन दिलेलं आहे SP साहेबांना, तहसीलला व केज पोलीसला, त्या संदर्भात SP साहेबांचा निरोप आलेला आहे की आम्हाला तुम्हाला भेटायची इच्छा आहे आणि चर्चा करायची इच्छा आहे। त्यावर गावकरी आणि शिष्टमंडळ हे दुपारी 12च्या नंतर SP ऑफिसला जाणार आहे आणि प्रामुख्याने ते काय या आंदोलनावर बोलणार आहेत किंवा ज्या मागण्यावर बोलणार आहेत त्यावर पुढचं जे उद्याची काही दिशा आहे आंदोलनाची ते ठरणार आहे। त्यांनी सकारात्मक सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्याच्यात सगळी सकारात्मकता दाखवली आणि पुढील काय उपाययोजना आहे किंवा आरोपी किती दिवसात पकडणार आहेत, पुढील काय काय मागण्या कशा पूर्ण जाणार आहेत यावर जर चर्चा केली तर गावकरी प्रामुख्याने त्याच्यावर विचार करतात। सर्वच लोक इथं सहभागी होणार आहेत। इथं जे बसायची व्यवस्था आहे, ज्या ठिकाणी आपण बसतोय तर तिथं जेवढे लोक बसतील तेवढे लोक तर इथं बसणार आहेत, परंतु म्हणजे मला जास्त त्याच्यातलं माहीत नाही। गावकऱ्यांनी जे नियोजन केलंय त्याच्यात काही साखळी पद्धतीनं पण आंदोलनाची दिशा असेल असं देखील मला म्हणजे कळतंय। तर त्यामुळे इथं जेवढी व्यवस्था आहे तेवढे लोक इथं ॲट ए टाइम बसतील। नाही, सर्व घटकातील लोक समावेश असणार आहे या आंदोलनात, परंतु असं काही कुणाचा निरोप नाही आहे किंवा समजा आम्हाला आंदोलन करताना गावकरी आणि कुटुंबीय यापुरतंच आम्ही म्हणजे घोषणा केलेली आहे, पण जे सहभागी होणार आहेत या ज्या आपल्या न्यायाच्या लढ्यामध्ये विविध घटक आहेत ते प्रत्यक्ष सहभागी होतील आणि त्यांचा सहभाग देखील आम्ही नोंदवू आणि पुढील आंदोलन हे चालू ठेवू। गाव चालू राहील, बस स्टँड वगैरे चालू राहील, त्याच्यावर ते बंद करायचं म्हणजे काही निर्णय झालेला नाही। कारण अन्नत्याग आंदोलन करताना इथं जेवढी व्यवस्था आहे बसायची तेवढे याच ठिकाणी नाही, तसं नाही मानता येणार। त्यांचं काही रणनीती असेल, आपण आपलं जे न्यायाची भूमिका आहे आपण मांडतोय, न्याय द्यायची भूमिका ते मांडतायत, मग त्यांच्याकडे काय प्लॅनिंग आहे ते आपण त्याच्यावर नाही बोलू शकत। आपण आपल्या प्लॅनिंगवर बोलू शकतो की आपण उद्या अन्नत्याग आंदोलन करतोय गावकरी आणि मी, त्यावर आपण बोलू। त्यांना जे काही त्यांचं नियोजन आहे ते समोर येईल, त्यांचं जी काही माहिती आहे त्यांच्याकडे जे काही त्यांना यावर जे काही मार्ग काढलाय किंवा यावर काही त्यांनी सोल्युशन काढलंय ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये 1-2 दिवसात दिसेल।